नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज खूप छान असा बेत बनवलेला आहे, तो म्हणजे मस्त गरमागरम धपाटे आणि उसळ. तर उसळ मी आज चवळीची बनवणार आहे आणि त्याच्या आधी म्हणजे ती तर तयारी मला करायचीच आहे, पण त्याच्या आधी माझा रोजचा जो दिनक्रम असतो, जे म्हणजे वॉक केल्यानंतर थोडंसं आवरल्यानंतर मला देवपूजा करायची असते. तर मी आता देवपूजा करून घेते आणि काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेही असेल की शर्विल कसा मला देवपूजेसाठी मदत करतो. नेहमी त्याला असं सतत म्हणजे मध्ये मध्ये यायचं असतं किंवा अगरबत्ती लावायची असते, घंटी वाजवायची असते, हळदी कुंकू देवाला व्हायचं असतं, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याला करायच्या असतात. तर तो असं सतत मध्ये येत असतो आणि मग मी त्याला हे सगळं करू पण देते. आणि तो जेव्हा देवपूजा करत असते तेव्हाच तो त्याचे श्लोक आणि शुभंकरोती या गोष्टी सुद्धा म्हणतो. तर चला आता मी धपाट्यांची तयारी करते. तर धपाटे बनवायचे आहेत आणि चवळी पण मला म्हणजे चवळीची उसळ करायची होती. आज प्लॅनमध्ये ते होतं. तर काल रात्रीच मी चवळी आहे ती थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजून ठेवलेली, म्हणजे भिजायला ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी मग ती थोडीशी स्वच्छ करून घेतली. आणि त्याच्यासाठी कांदा, आता उसळ जेव्हा बनवतो आपण, म्हणजे मी स्पेशली बनवते तेव्हा उसळीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेते आणि धपाट्यांबरोबर कडधान्यमध्ये मी उसळ जी असते चवळीची बनवते किंवा मुगाची कोणतीही बनवते, असं काही स्पेसिफिक नाही आहे, पण उसळ छान लागते धपाट्यांबरोबर. तर कांदा मस्त असा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि चटणी, बस एवढ्या दोनच गोष्टी मी वापरते म्हणजे आत्ता सध्या. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण थोडंसं चवळी परततो त्यानंतर कूटमध्ये सुद्धा मी 2 प्रकारचे कूट वापरते. इथे मी शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरलेलं आहे आणि दुसरं असं एकदम थोड्याशा प्रमाणात कारळ्याचं कूट वापरलेलं आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही कडधान्यांमध्ये असं जे कारळ्याचं कूट वापरताना त्यावेळेला त्या कडधान्याला, म्हणजे जे काही उसळ बनवाल ना, त्याला खूप छान अशी चव लागते. त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करा. सोबतच मला चिकन बिर्याणी सुद्धा बनवायची होती, कारण बिर्याणी स्वप्नील आहेत ते खाणार होते. मग त्याची सुद्धा तयारी केलेली, तांदूळ भिजत घातलेले होते आणि बिर्याणीला मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आता हे जे पीठ मळायचं आहे धपाट्यांचं पीठ आहे ते मला माझ्या आईने बनवून दिलेलं होतं. मी पीठ तर चाळून वगैरे घेतलेलं आणि याच्यामध्ये जो मी मसाला आता घालतीये त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडंसं जिरं, त्याच्यानंतर लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त मी ठेवलेलं आहे. आपण आपल्या पद्धतीने कमी जास्त करू शकतो. आणि कोथिंबीर, एवढ्या 4च गोष्टी मी वापरलेल्या आहेत, म्हणजे खूप जास्त असं मी प्रमाण नाही वापरलेलं. तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे धपाट्याच्या पिठामध्ये आणि ते एकजीव करायचं आहे. आता काही जण धपाट्यामध्ये पीठ मळतानाच तीळ जे असतं पांढरं ते सुद्धा घालतात. मीही कधी कधी घालते, मळताना घालते किंवा मग धपाटे बनवल्यानंतर वरूनही लावते. आता या पिठामध्ये थोडंसं मीठ, म्हणजे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पण हे जे पीठ असतं धपाट्यांचं थोडंसं घट्ट करायचं आहे, कारण जेव्हा आपण परत धपाटे थापतो तेव्हा सुद्धा परत पाण्याचा वापर केला जातो. तर त्यावेळेला परत ते पीठ लूज होऊन जातं किंवा पाण्यामुळे व्यवस्थित त्याला आपल्याला थापता येतं. तर सुरुवातीलाच खूप जास्त असं म्हणजे पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं. तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. मला पर्सनली धपाटे आणि उसळ प्रचंड आवडतं आणि त्याच्यामुळे मला हे अधूनमधून करावंसंच वाटतं. तर धपाट्यांचा जो प्लॅन आहे तो मला गेले म्हणजे साधारण 1-1.5 महिन्यापासून माझ्या मनात येत होतं की धपाटे खावेत. पण मी पूर्णपणे विसरून गेलेले होते की माझ्या आईनं मला पीठ पाठवून दिलेलं आहे, कारण मी ते पीठ तिच्याकडून घेऊन आले आणि त्यानंतर मी ते एखाद्या डब्यात ठेवलं आणि मी पूर्णपणे विसरून गेले की माझ्याकडे पीठ सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही की आपण धपाटे बनवूया म्हणून. आणि अचानकच 2 दिवसापूर्वी सडनली तो डबा कसा समोर आला आणि मग मी उघडला गेला तर त्याच्यानंतर ते पीठ दिसलं मला आणि अचानक आठवलं की अरे चा, आपण हे खूप दिवसापासून समोर आहे आपलं, म्हणजे समोरच डबा आहे तरी पण आपल्या लक्षात नव्हतं की आपल्याकडे पीठही आहे. तर अशा सगळ्या गमती जमती होत असतात, पण त्याला काय करू शकतो, कारण कामच असं असतं, इकडे तिकडे धावपळ असतं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मीही विसरून जाते, म्हणजे कुठे कधी काय ठेवले ते सुद्धा मला आठवत नाही. तर चला आता मी हे पीठ मळून झालंय, ते थोडा वेळ सेट करून ठेवायचं, एक साधारण 10 मिनिट. आणि त्यानंतर आता मस्तपैकी धपाटे बनवते. धपाटे बनवायला घेतले आणि एक गोष्ट लक्षात आली, ते म्हणजे माझा धपाटे बनवण्याचा नेहमीचा जो रुमाल आहे तोच मला सापडत नाहीये.
तर आता मी बराच वेळ रुमाल तर शोधला पण मला मिळत नाहीये आणि आता भूक पण खूप लागली आहे कारण उशीर बराच झालाय. त्याच्यामुळे म्हटलं चला जे काही अवेलेबल आहे त्याच्यावरतीच आपण धपाटे थापूया. म्हणून मी शेवटी कंटाळून आणि अगदी नाईलाजाने मी माझा कडधान्याचा जो रुमाल आहे तो घेतला, कारण ज्याच्यामध्ये मी नेहमी कडधान्य म्हणजे त्याला मोड आणायला ठेवते असा हा रुमाल आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर थोडेसे असे कडधान्याचे डाग वगैरे पडलेले आहेत. तर काही हरकत नाहीये, तोही चांगलाच आहे, काही खराब नाहीये. पण रुमाल तर सापडत नव्हता आणि मला ॲडजस्ट करणं काहीतरी गरजेचंच वाटलं. त्याच्यामुळे मग मी हा रुमाल वापरला शेवटी आणि मग असे पटापट असे धपाटे बनवायला घेतले. आणि जे कोणी धपाटे लवर असेल ते ॲग्री करतील याच्याशी की गरम गरम धपाटे खाण्यात जी मजा आहे ना ती थंड धपाटे खाण्यात अजिबात नाहीये. आणि मी पर्सनली आता असं मी स्वतः बनवते त्याच्यामुळे माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. मला सगळे धपाटे बनवून मगच जेवायला बसावं लागतं. पण जेव्हा कधी मी आईकडे येते आणि आई धपाटे बनवत असते तेव्हा आई धपाटे बनवते, गरमागरम बनवत असते आणि मी त्याशी एक एक बनवते, ताटात वाढून देते आणि मी खात असते. म्हणजे अशी ही गोष्ट असते नेहमी. पण आता मी स्वतः बनवते, सो मला आधी सगळे धपाटे बनवून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण थंड धपाटे खाण्यात आणि गरम त्याच्यात फरक आहे. तर असू दे, काही हरकत नाहीये. आता पटापट असे धपाटे थापून घेते मस्त आणि मग जेवायला बसायचंच आहे. तर मला धपाटे छान बनवता येतात, तुम्हाला दिसतच असेल. अगदी उत्तम बनवते मी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धपाट्यांचं पीठ जे आहे ते कसं बनवायचं हे काही सांगितलेलं नाहीये, मला ते आईने दिलेलं होतं त्याच्यामुळे. तर जर तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी त्याचा एक वेगळा व्लॉग बनवेन आणि तो तुमच्यासोबत शेअर करेन. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक आणि शेअर करत जा, कॉमेंटसुद्धा करत जा. आणि जर काही त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं वाटलं, आवडलं तर ही कॉमेंट करा आणि नाही आवडलं तर प्लीज सजेशन द्या. नेहमी जे काही तुमचे सजेशन असतील त्याला विचारात घेतलं जाईल. तर माझी या आधीचे व्लॉगसुद्धा बघायला अजिबात विसरू नका आणि त्यावर सुद्धा कॉमेंट करायला विसरू नका. ते बघा धपाटे माझे तयार आहेत आणि उसळसुद्धा तयार झालेली आहे, बाकीचं सगळं जेवण तयार आहे आणि आता मला जेवायला बसायचंच आहे. तर चला या जेवायला, गरमागरम धपाटे, छान अशी चवळीची उसळ आणि असं थंडगार दही, असं कॉम्बिनेशन आहे. फुल धमाल करायची आहे आता. चला मग पुन्हा भेटू, बाय.